ऋषी ऐकून तर घे माझं. काय ऐकून घ्यायचं ठेवलंय जान्हवी तू? अगं सरळ सरळ तू सनीच्या चारित्र्यावर संशय घेती की ह्याचं बाहेर एखाद्या मुलीसोबत चालू आहे. अरे त्याच्या आयुष्यात आहे ना फक्त एक मुलगी आलेली आहे आणि ती तू आहे जान्हवी, दुसरी कोणी नाही. आणि तू संशय घेते त्याच्यावर. काल हा प्रीतीला घेऊन कॅफेत गेला होता. तू काल प्रीतीला घेऊन कॅफेत गेला होता असा प्रश्न विचारतीये ना? हो. तर ऐक, तू का गेला होता माहिती? कारण ती प्रीती याच्या मागे लागली, सनी मला आय लव्ह यू म्हण, मला आय लव्ह यू म्हण. पण ह्याचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे ना हे समजून सांगायला तिला कॅफेत घेऊन गेला होता की माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त जान्हवी आहे. ते सगळं ठीक आहे, मग खांद्यावर हात ठेवून यांनी फोटो का काढला? तू खांद्यावर हात ठेवून फोटो काढला असा प्रश्न परत विचारते ना मला? हो. तर ऐक जान्हवी, त्या प्रीतीने सनीला शपथ दिली होती की तुझं जान्हवी जर खरं प्रेम असेल ना तर माझ्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढशील. आणि तुझी शपथ तो खोटी घेऊ शकत नाही ना, म्हणून त्यांनी खांद्यावर हात ठेवून फोटो काढला, बाकी काय नाही. आणि तू त्याच्या चारित्र्यावर संशय घेते. ते सगळं ठीक आहे, मग हा साक्षीला घेऊन मॉल मध्ये का गेला होता? तू मॉल मध्ये पण गेला होता का साक्षीला घेऊन? असा प्रश्न विचारते ना तू? तर ऐक, आता तुझ्या बर्थडेला ना याला ड्रेस घ्यायचा होता, पण याला कळत नव्हता की ड्रेस कोणता घेऊ, कसा घेऊ. त्याने मला विचारलं, पण म्हणलं मुलींमधलं मला काय कळणार आहे. मीच त्याला सांगितलं की तिला घेऊन जा आणि जान्हवीला जो ड्रेस आवडतो ना तो घे, म्हणून गेला होता. अच्छा, तर म्हणजे मला ड्रेस घ्यायला गेला होता का हा? मग अरे माझा बर्थडे ना मागच्या महिन्यातच झाला, मग कशाला गेला होता हा? अरे हिचा बर्थडे मागल्या महिन्यात झाला होता, मग तू आता का गेला होता असा प्रश्न विचारतीये ना? हो. तर आता ऐक, अरे भाडकाऊ आयुष्यात किती लफडे येतात तुझे, काय काय सॉल्व करू? अरे मला तरी सांगत जा आधी. बाई तू बघून घे, एव खरंच लफडे माझे तुझ्या आयला. तुझ्या मला वाटलं एक लफडा असं, दोन लफडा असं, एवढे मामाची पोरगी प्रीती, साक्षी. न म्हणे दोघांना मी चाललो. ऋषा थोडं बोल ना.